समाजासकट सगळ्यांनी तिथं काम करत असताना केलं पाहिजे. दादा, मंत्रिमंडळ जेव्हा बनत होतं तेव्हा तुमच्या पक्षातून जे काही लोकांना मंत्री बनवायचं होतं त्यात छगन भुजबळांचं नाव नव्हतं, हे सगळ्यांना फार आश्चर्याचं वाटलं. एक इतके मोठे ओबीसी नेता, त्यांना दूर ठेवणं, त्याची काही किंमत पक्षाला मोजावी लागेल असं वगैरे काही असेसमेंट आपण केलं नाहीत का? त्यामध्ये आपण भेटला पण नाही त्यांना, अशा रिपोर्ट्स होते. हो का, भेटलो नाही हे ह्याला काही अर्थ नाही. ह्यामध्ये भेटलो. आत्ताच मी इथं येताना मी भुजबळ साहेबांना सांगितलं, प्रफुल्लभाईंना सांगितलं, सुनील तटकरेला सांगितलं, हसन मुश्रीफांना सांगितलं, नजीब होता, नवाबाई होते, की बाबा मी आता एबीपी माझाचा कार्यक्रम आहे, मी जातो. कारण आज आमची इतर पार्टी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती, तिथं आम्ही सगळेजण होतो. आपण आता फोन लावून विचारा, भुजबळ साहेब अजित पवार तुम्हाला सांगून आला का नाही? काय एखादी गोष्ट करताना हे असं झालं तसं झालं. मी असं म्हणलो होतो की भुजबळ साहेब नेते, आदरणीय नेते, आमचे प्रमुख नेते, त्यांनी आता राज्यसभेवर त्या ठिकाणी जावं. केंद्रामध्ये आज ते राष्ट्रीय नेते म्हणून पण त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या राज्यात, बिहारमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, वेगवेगळ्या अनेक राज्यामध्ये जाऊन त्यांनी सभा घेतलेल्या आहेत. त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे. पण त्याच्यामुळं इतके वर्ष आता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केलंय, त्यांनी विधान परिषदेत काम केलंय, विधानसभेत काम केलंय. दुर्दैवाने मागे लोकसभेमध्ये त्यांना संधी मिळाली होती, परंतु यश आलं नाही. यावेळेस संधी देण्याच्या बद्दलची चर्चा झाली. महायुतीच्या मध्ये जागा वाटपात प्रमुखांनी सांगितलं की बाबा नाशिकला त्यांना द्या, परंतु तो लवकर निर्णय झाला नाही. मग ते शेवटी म्हणले की तुम्ही लवकर निर्णय घेत नाही, आता मी काही ती जागा उभा राहणार नाही. म्हणून राज्यसभेमध्ये